मी अरुण खोडके. शिवचिंतन. सह्याद्रीच्या कडेकपरत वाढलेले, वाऱ्याशी झुंज देत घडलेले आणि मातीतून उभे राहिलेले मावळे हे स्वराज्याच्या इतिहासातील तेजस्वी अध्याय होता. त्यांच्या हृदयामध्ये स्वराज्याचे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपल्या जीवनाचे एकच ध्येय निश्चित केले होते आणि ते म्हणजे स्वराज्य. मावळे म्हणजे सह्याद्रीची खरी संतती होय. त्यांच्या अंगी अपार सहनशक्ती, अढळ धैर्य, संकटावरती मात करण्याची जिद्द आणि ते विलक्षण काटक असे गुण होते. निष्ठा हे त्यांचे खरे सामर्थ्य होते. राजे सांगतील तो शब्द प्रमाण होता. असंख्य गडकिल्ले स्वराज्यात दाखल करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मावळ्यांचे जीवन म्हणजे त्यागाची, संघर्षाची ज्वाला होती. त्यांनी जसे समाजरक्षण केले तसे प्रशासनातही सहभाग घेऊन स्वराज्य अधिक मजबूत केले. शिवकालीन मावळे हेच स्वराज्याचे खरे शिल्पकार होते. त्यांच्या पराक्रमाने स्वराज्य उभे राहिले, त्यागाने टिकले आणि निष्ठेने ते फुलले. धैर्य, निष्ठा आणि राष्ट्रभक्तीनेच इतिहास घडतो हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.